नागपुरात उसळलेल्या दंगली दरम्यान जोरदार दगडफेक करण्यात आली आहे। या दगडफेकीचं सीसीटीव्ही फुटेज सामच्या हाती लागलंय। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। पहिला सीसीटीव्ही शिर्के गल्ली परिसरातील आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय काही तरुण गाड्यांची तोडफोड आणि दगडफेक करताना दिसतायत। तर दुसरा सीसीटीव्ही हा राम गल्ली परिसरातील आहे आणि या ठिकाणी देखील गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे आणि दगडफेक देखील करण्यात येत असल्याचं आपण या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पाहू शकतो। तर नागपुरात काल झालेल्या हल्ल्यामुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। 500 ते 1000 लोक आमच्या घरावर दगडफेक करत असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। खूप भयानक परिस्थिती आली होती। 500-1000च्या वर लोक एकदम दगड गिगड घेऊन आमच्या अंगावर चालले, एकदम घरावर दगडफेक करायला लागले। गेट उघडून माझ्या हस्बंडला आतमध्ये घेतपर्यंत पोलिसही आतमध्ये आले आणि ते एवढे दगड जे दिसत आहेत तेवढे फेकण्यात आले आमच्या अंगावर। ॲक्च्युली 7:30 पावणे 8च्या दरम्यान खूप मॉब तिथे जमा झालेला होता। मी माझ्या मुलीला कॉर्नरवर घ्यायला गेले, जशी घरात आले तसाच त्यांचा जुलूस आला। त्यांचे जो मोठे मोठे दांडू, मोठे मोठे फळ्या आणि हे होते, गोटे होते, ते इतक्या जोरात हे करत आले, आवाज करत की आम्ही घाबरून गेलो होतो। आम्ही दार लावले होते पूर्ण, घरी कोणीच नव्हतं, मिस्टर घरी नव्हते, आम्ही सगळे लेडीज असल्यामुळे खूप भीती पण वाटत होती। त्यांनी येता कार फोडल्या। हा कूलरला एक जण असा लटकला होता बंदरासारखा की त्यांनी पूर्ण कूलर रोडपर्यंत आणून ठेवला होता। ही आतमध्ये ठेवलेली गाडी बाहेर होती, तिला खाली पाडून दिलं होतं, पूर्ण पेट्रोल वाहत होतं त्याच्यातलं। नशीब त्यांनी आग नाही लावली हे खूप, आणि आमच्या घराच्या आतमध्ये गोटे, मोठे मोठे गोटे, आणि ते काच टाकले। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।